शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात ठराव मांडून निषेध करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 22 जुलै रोजी झालेल्या शहर व जिल्हा बैठकीत दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलन मुले, मुली, महिला यांच्यावर पोलिसांमार्फत झालेल्या अमानुष हल्ल्याचा संपूर्ण जबाबदार केंद्रातील मोदी सरकार आहेत। हल्ला पाहता लोकशाही नव्हे तर हुकुमशाही आहे असे दिसून आले। या हल्ल्यात असंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी गंभीर जखमी झाले आहेत। यास पूर्णतः जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार आहे। म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीत विष्णू कारंपुरी महाराज यांनी निषेधाचा ठराव मांडला। त्यास उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी एकमुखाने निषेध नोंदवून ठराव पारित केला। जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महेश धाराशिवकर, विष्णू कारंपुरी, सुरेश जगताप, राजाभाऊ कुसेकर, शिवा ढोकळे, संदीप बेळमकर, संताजी भोळे, अनिल दंडगुळे, जर्गीस मुल्ला, प्रसाद जगताप, राम वागसे, तुषार अवताडे, निरंजन बोद्दुल, तुषार खंदारे, दिनेश चव्हाण, बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल कुराडकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।